नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं. मित्रांनो, खूप महत्त्वाचा विषय आहे. आपल्या रिलेटेड विषय नाही म्हणून स्किप करू नका. तुमच्या आमच्या सर्वांच्यासाठी एक उपयुक्त ठरणारा आजच्या टेक्नॉलॉजीच्या युगात खूप महत्त्वाचा विषय आहे. तर स्किप न करता शेवटपर्यंत बघा. शेवटी एक प्रश्न विचारायचा आहे मला तुम्हाला. तुम्ही त्याबद्दल काय तुमचं मत आहे ते मला जाणून घ्यायचं आहे. मित्रांनो, 5 ते 7 मिनिटात आपण व्हिडिओ संपू. तुम्ही टेन्शन घेऊ नका, शेवटपर्यंत राहा आणि त्या प्रश्नाचं उत्तर नक्की देण्याचा प्रयत्न करा. AI एज्युकेशनल व्हिडिओज वर्सेस मॅन मेड एज्युकेशनल व्हिडिओज. मित्रांनो, की कोणतं बेटर आहे? रिअल लर्निंगसाठी आजच्या जगात काय बेटर आहे? आजच्या आधुनिक काळात एज्युकेशनल व्हिडिओज तयार करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि क्रिएटर्स दोघांचाही वापर होतो. पण विद्यार्थ्यांच्या खऱ्या शिक्षणासाठी कोणती पद्धत योग्य आहे मित्रांनो, ते थोडक्यात बघूया. का आपण सरकारी एक्झामची तयारी करतो, आपण इतर स्पर्धा परीक्षेची तयारी करतो. तर मित्रांनो, तिथे आपण गोंधळून न जाता आपल्याला कोणतं बेस्ट आहे हे तुमच्यासाठी आज आपण सांगणार आहोत, जेणेकरून तुम्ही लवकरात लवकर चांगल्या पोस्टवर तुम्ही तुमचं सिलेक्शन करून घ्याल. तर मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे हा तुमच्यासाठी एज्युकेटर्ससाठीच आहे, जे शिकत आहेत त्यांच्यासाठी. पण जे क्रिएटर्स AI व्हिडिओ किंवा मॅनमेड व्हिडिओ बनवत आहेत त्यांच्यासाठी पण खूप उपयुक्त आहे. का? इथे आपण व्हिडिओ बनवतो विद्यार्थ्यांसाठी, पण विद्यार्थ्यांपर्यंत चुकीची माहिती न जाता त्यांना योग्य माहिती, ट्रस्टवर्थ माहिती देणं आपलं काम आहे. म्हणून हा व्हिडिओ सर्वांसाठी आहे मित्रांनो. तर इथं बघा, काय आहे नेमकं AI एज्युकेशनल व्हिडिओ. इथे बघा, व्हिडिओ जे पूर्णपणे AI टूल्स आणि सॉफ्टवेअरचा वापर करून बनलेले जातात. मित्रांनो, यामध्ये काय ॲडव्हान्टेजेस आहे, काय ॲडव्हान्टेजेस आहे आपण नंतर बघू. मॅन्युअल मेड व्हिडिओ काय आहेत? व्हिडिओ ज्यात खरा शिक्षक स्वतः कॅमेरासमोर येऊन शिकवतो किंवा आपला आवाज देऊन शिकवतो. इथे बघा, वाय धिस मॅटर्स. यूट्यूब एज्युकेशन इकोसिस्टम खूप वेगाने बदलत आहे मित्रांनो. योग्य पद्धत निवडणे विद्यार्थी आणि क्रिएटरसाठी दोघांसाठी खूप महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांसाठी का? कारण आपण ते बघत आहोत, आपल्या जीवनात आत्मसात करत आहोत, परीक्षा देत आहोत आणि आपल्या करिअरची आपण चांगल्या प्रकारे आपलं करिअर ग्रोथ करावं यासाठी आपण झटत आहोत मित्रांनो. आणि क्रिएटर्स का करत आहेत? व्ह्यूज मिळवण्यासाठी, अर्निंग करण्यासाठी, पैसा मिळवण्यासाठी. पण हाच सगळं सर्वोत्तम उद्दिष्ट आहे का मित्रांनो? पैसा कमवणे, योग्य माहिती पोहोचवणे हा मेन उद्दिष्ट आहे, बरोबर? जेणेकरून खूप साऱ्या शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचं फायदा हो, चांगला अभ्यास त्यांनी करावा आणि योग्य माहिती त्यांना समजावं आणि चांगले नागरिक बनवून घडावं. यासाठी मेन उद्दिष्ट हा आहे मित्रांनो शिक्षणामागील. इथे बघा, इनसाइड द AI एज्युकेशनल व्हिडिओ फॅक्टरी. AI एज्युकेशनल फॅक्टरीच्या आतमध्ये काय नेमकं? इथे बघा, संगणकाचा कृत्रिम वापर मित्रांनो, पूर्ण AI जनरेटेड व्हॉईस, सगळा आवाज AI जनरेटेड असणार आहे. ऑटो स्क्रिप्ट असणार आहे मित्रांनो. ChatGPT असो, Google Gemini असो, यासारख्या टूल्समधून काही सेकंदात स्क्रिप्ट लिहिली जाते मित्रांनो. आणि ती स्क्रिप्ट जशीच्या जशी ChatGPTने दिली तशी क्रिएटर काय करतात, उचलतात आणि कोणते पण असो ॲप्स असो, ग्रॉक्स असो, कोणते पण ॲप्स असो, टूल्स असो, AI टूल्स, त्यामध्ये पेस्ट करतात, प्रॉम्प्ट पेस्ट करतात आणि जशाचा तसा व्हिडिओ बनवतात मित्रांनो, बरोबर? AI टूल्सने आपोआप बनलेले व्हिज्युअल ग्राफिक्स आपल्याला बघायला खूप चांगलं वाटते. AI टूल्सने आपोआप बनवलेले व्हिज्युअल ग्राफिक्स एका सिनेमॅटिक अनुभव आपल्याला देतो मित्रांनो तो. मॅन्युअल प्रयत्नाशिवाय एका क्लिकवर होणारी एडिटिंग. मित्रांनो, आजकाल AI टूल्सने मॅन्युअल एफर्ट कमी केलेले आहेत. सेकंदामध्ये व्हिडिओ तयार होऊन बनतात मित्रांनो. पण मित्रांनो, मला एक सांगा, आजकाल आपण बघतो यूट्यूबला खूप सारे क्रिएटर्स आहेत, ते 3-3, 4-4 तासाचे व्हिडिओज बनवतात AI टूल्सनी आणि त्यावर लाखो व्ह्यूज आहेत मित्रांनो. व्ह्यूजसाठी माझा प्रश्न नाही ते, पण व्ह्यूज का? कारण आपण ते बघतो. तर मित्रांनो, जर तो क्रिएटर 3 ते 4 तासाचा व्हिडिओ जर काही मिनिटामध्ये, काही सेकंदामध्ये बनवत असेल मित्रांनो, तर तुम्ही खरंच सांगा, त्यामध्ये ॲश्युरिटी काय, त्यामध्ये श्युरिटी काय की हा व्हिडिओ 100% खरा आहे, यातली दिलेली प्रत्येक माहिती आपल्याला खरी आहे मित्रांनो. स्क्रिप्ट ChatGPT आणि Google Geminiने दिलेली आहे, पण त्याला व्हेरीफाय केलेली आहे का त्या AI क्रिएटरने व्हेरीफाय केलेली आहे की ही माहिती 100% खरी आहे, हे मी विद्यार्थ्यांना शिकवू शकतो. विद्यार्थी हे शिकून त्याला गुण मिळणारच, याची काही श्युरिटी आहे का मित्रांनो? आहे का? तुम्हीच सांगा. AI जनरेटेड व्हॉईस, ट्रस्ट आहे का तुम्हाला त्या व्हॉईसवर? तुम्हीच सांगा. मी प्रश्न विचारते तुम्हाला. AI जनरेटेड व्हॉईस, त्यावर तुम्हाला ट्रस्ट आहे का? जे संबंध आपले जुळून आहेत मित्रांनो, आपण जुळू शकतो. एक मॅनमेड, एक ह्युमन आणि तुम्ही बघणारे ह्युमन, आपला जे विश्वासाचं नातं जुळू शकते, ते मित्रांनो AI कडून तुम्हाला मिळेल का? ऑटो स्क्रिप्ट, जनरेटेड स्क्रिप्ट, तुम्हाला यावर भरोसा आहे का? 3 ते 4 तासाचा व्हिडिओ तो AI क्रिएटर काही मिनिटामध्ये बनवत आहे. त्यामधली ते 3 ते 4 तासाची जे व्हिडिओ तो बनवतो, त्याच्यासाठी त्याला अभ्यास करण्यासाठी नाही म्हणलं तरी 2 ते 2.5 तास लागेल मित्रांनो. तेव्हाच तो 3 ते 4 तासाचा व्हिडिओ बनवू शकेल. पण मित्रांनो, तो करतो का? दिवसामध्ये तो 4-4 व्हिडिओ अपलोड करत आहे. तर त्याच्याकडे एवढा टाईम आहे का प्रत्येक स्क्रिप्ट बघणे? तर तुम्ही काय गॅरंटी घेऊ शकता की ती माहिती खरीच आहे म्हणून? तर मित्रांनो, सतर्क राहा. कुठून पण अभ्यास करा, AI कडून असो या मॅनमेड क्रिएटर्सकडून असो. पण मित्रांनो, दोघांकडून जेव्हा तुम्ही अभ्यास करता, तेव्हा तुम्ही ती माहिती व्हेरीफाय, क्रॉस चेक केली पाहिजे की ही माहिती खरी आहे का म्हणून. मित्रांनो, इथे बघा, टूल्स आपोआप व्हिज्युअल्स बनवत आहे, ते जे बघायला आपल्याला खूप चांगले वाटत आहेत. मॅन्युअल प्रयत्नाशिवाय एका क्लिकवर व्हिडिओ तयार होत आहेत मित्रांनो, एडिट होत आहेत. तर मित्रांनो, जर 2 ते 3 तासाचा व्हिडिओ त्याला बनवायला 5 मिनिट लागत असेल, तर यामध्ये
काय क्लॅरिटी आहे ती तुम्हीच सांगा मला. इथे बघा मॅनमेड व्हिडिओ, खरा शिक्षक स्वतः समोर येऊन अवघड संकल्पना कन्सेप्ट समजून सांगतो किंवा त्याचा ट्रस्टवरती आवाज जसा आता मी आहे किंवा कोणी इतर टीचर असो. मित्रांनो खूप सारे टीचर्स आहेत ज्यांचे 3-3, 4-4, 5-5 तासाचे व्हिडिओ आहेत मॅनमेड आहेत, त्यावर मित्रांनो खूप जास्त व्ह्यूज आहेत, त्यावर खूप जास्त व्ह्यूज आहेत. का? कारण ट्रस्ट बनलेला आहे मित्रांनो. पण हा ट्रस्ट आपण AI सोबत बनवू शकतो का? मी इथे कंपॅरिझन नाही करत आहे, मी तुम्हाला फक्त तुमचे कन्सेप्ट क्लिअर करण्यामागे सांगत आहे. तुम्ही कुठून पण अभ्यास करा, पण अभ्यास केल्यानंतर तुम्ही क्रॉस चेक करा, ही माहिती खरंच कन्फर्म आहे का, ही माहिती खरंच खरी आहे का. मित्रांनो हा माझा उद्देश आहे. पर्सनल टीचिंग स्टाईल मित्रांनो, प्रत्येक शिक्षकाची वेगवेगळी शैली असते, वेगवेगळी पद्धत असते, त्यामधून ते चांगल्या प्रकारे शिकवतो मित्रांनो. आणि आपला एक बॉन्ड तयार होतो. रिअल कम्युनिकेशन, शिक्षकाचा नैसर्गिक आवाज आणि विद्यार्थ्याची बोलण्याची पद्धत. इथे मित्रांनो डाऊट क्लिअर करू शकतो. AIमध्ये काय आहे, तो जसा व्हिडिओ बनवेल तसा तो अपलोड करेल आणि नंतर पुढच्या व्हिडिओ मागे लागेल मित्रांनो, बरोबर. पण इथे जो रिअल शिक्षक आहे तो काय करेल, इथे तुमच्यासोबत चालू याच्यातनी बोलेल, तुम्हाला कमेंट टाईप करायला सांगेल, तुमचे कमेंट बघून तुम्हाला डाऊट क्लिअर करेल, लाईव्ह सेशनमध्ये येईल. सगळ्या गोष्टी मित्रांनो चांगल्या प्रकारे सोयीस्कर चालेल. कमेंटमध्ये तुमच्या प्रत्येक कमेंटला रिप्लाय देईल, तुमचे सगळे डाऊट क्लिअर करेल, बरोबर. रिअल क्लासरूम फील मिळेल मित्रांनो. जर तुम्ही एखाद्या मॅनमेड म्हणजे आता समजा उदाहरण मी शिकवत आहे, तुम्ही ऐकत आहे, तर मित्रांनो तुम्ही क्लासरूममध्ये तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने तुम्ही शिकत आहात अशी तुम्हाला फील येईल मित्रांनो. तर मित्रांनो इथे बघा, खरा शिक्षक कोण असते मित्रांनो, आपण लहानपणापासून शिकत आलेलो आहोत. खरा शिक्षक तो शिक्षक जो आपल्याला चांगल्या प्रकारे शिकवतो, आपले सगळे डाऊट क्लिअर करतो, आपल्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देतो. पण मित्रांनो AI इथे करत नाही, हे तुम्ही समजू शकता. इथे बघा, का ह्युमन मॅनमेड टीचर का डीप लर्निंगसाठी इम्पॅक्ट करतो. खऱ्या शिक्षकाचे स्पष्टीकरण मित्रांनो, खरा शिक्षक एका गोष्टीला 4-4 वेगवेगळ्या पद्धतीने सांगू शकतो, प्रत्येक विद्यार्थ्याला समजेल या प्रकारे. कन्सेप्ट क्लॅरिटी होते मित्रांनो, संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे आणि मुळापासून समजतात. विद्यार्थ्यांसोबत एक भावनिक जोड तयार होतो. सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो इमोशनल कनेक्शन. काय इमोशनल कनेक्शन, नॅचरल एक्सप्रेशन, चेहऱ्यावरील हावभाव आणि नैसर्गिक आवाज. बिलकुल आपला संबंध मित्रांनो इमोशनल आहे, नॅचरल असतो. विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार शिकवण्याची पद्धत बदलण्याची लवचिकता, ही मित्रांनो AI इथे करू शकत नाही. ही लवचिकता फक्त आणि फक्त रिअल माणसामध्ये असते, रिअल शिक्षकांमध्ये असते. म्हणून मित्रांनो सर्वात जास्त शिकण्यासाठी कोणती गोष्ट महत्त्वाची असेल तर इमोशनल कनेक्शन आणि फ्लेक्झिबल टीचिंग मित्रांनो. इथे शिक्षक खऱ्या आयुष्यातील उदाहरणे आणि गोष्टीच्या माध्यमातून शिकू शकतो. हाय ट्रस्ट अँड क्रेडिबिलिटी, शिक्षकांवर विद्यार्थ्यांचा पूर्ण विश्वास ट्रस्ट असतो. लॉंग टर्म इम्पॅक्ट, शिकलेले ज्ञान विद्यार्थ्यांच्या दीर्घकाळ लक्षात राहतो मित्रांनो. पण AIचं कसं झालं, आजकालच्या जमान्यातनी खूप सारे क्रिएटर्स व्हिडिओ उचलत आहे टाकत आहे, पण मित्रांनो त्यामध्ये खरंच चुकीची माहिती आहे का, खरी माहिती आहे का, याचं व्हेरिफिकेशन करत नाही. पण एखादा ह्युमन जर व्हिडिओ बनवत असेल मित्रांनो, तर त्याची तो 100 वेळा चौकशी करतो की मी विद्यार्थ्यांना फसवत तर नाही, मी विद्यार्थ्यांपर्यंत खरी माहिती पोहोचवत आहे ना. या सगळ्या गोष्टी तो बघतो मित्रांनो, बार व्हेरीफाईड करतो आणि त्यानंतर तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. का मित्रांनो, कारण की ते ट्रस्ट, विश्वासाचा नाता आहे. तुमचा विश्वास कोणाला तोडायचा नाही. जे मॅनमेड ह्युमन आहेत त्यांना तुमचा विश्वास तोडायचा नाही, म्हणून ते स्वतःच्या लेवलवर 10, 15, 20 वेळा चेक करतील आणि नंतर तुम्हाला खरी माहिती देतील मित्रांनो. इथे बघा मित्रांनो, मॅन्युअल व्हिडिओ बनवण्यासाठी किती एफर्ट्स आहेत. व्हिडिओ बनवण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो. कॅमेरा, लाईट्स आणि स्टुडिओ सेटअपची गरज असते. व्हिडिओ एडिट करण्यासाठी मानवी मेहनत घ्यावी लागते. हा इथला डिसॲडव्हान्टेज आहे मित्रांनो. आणि तुम्हाला खरंच वाटते का हे डिसॲडव्हान्टेज आहे का? या AIच्या जमान्यामध्ये जिथे लोक आळशी होत आहेत तिथे खूप सारे क्रिएटर्स आहेत, ह्युमन क्रिएटर्स, जे तुमच्यासाठी चांगला कंटेंट तयार करतात, वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी वापरतात आणि आपल्या पद्धतीने वेळ घेऊन चांगल्या सेटअपमध्ये चांगली एडिटिंग करून तुमच्यापर्यंत योग्य माहिती, मी 100 वेळा सांगत आहे, योग्य माहिती पोहोचवतात मित्रांनो. तर हे डिसॲडव्हान्टेज मला वाटत नाही. दिवसातनी तुमच्याजवळ 2च व्हिडिओ यावं, पण 100% ॲक्युरेट यावं असं मला म्हणणं आहे. दिवसामध्ये तुम्हाला AI क्रिएटर 100 व्हिडिओ देऊ शकते, पण खरंच सांगा ते तुम्हाला श्युअरिटी देते का? तर मित्रांनो हा मला इथे डिसॲडव्हान्टेज न वाटता हा विद्यार्थ्यांसाठी केलेले योग्य प्रयत्न असं मी याला घेतो. आणि AI तर मला 100 व्हिडिओ दिवसामध्ये देऊ शकते, पण आपण 100 व्हिडिओ बघू शकत नाही. आणि दुसरी गोष्ट, 100 व्हिडिओ आपण क्रॉस चेक करू शकत नाही. मेन आहे आपल्याला व्हेरीफाईड करणे. इथे बघा, द स्पीड अँड इफिशियन्सी ऑफ AI टूल्स. बघा मित्रांनो, व्हिडिओ खूप वेगाने फास्ट तयार होते, पण यामध्ये खूप वेगाने फास्ट तयार होते, पण आपण ते क्रिएटर जो आहे तो अपलोड करणं आणि अर्निंग करणं हाच त्याचा उद्देश आहे मित्रांनो. खूप सारे क्रिएटर्स मी बघत आहे AI टूल्सने व्हिडिओ अपलोड करत आहे यूट्यूबला, आणि तेच व्हिडिओ त्यांच्या ॲपला टाकत आहे आणि बॅचेस चालू करत आहेत मित्रांनो. आपण कसं त्याच्यावर भरोसा करू शकतो, हा माझा प्रश्न आहे मित्रांनो. अजून पण खूप सारे ह्युमन क्रिएटर्स आहेत जे फ्रीमध्ये शिकवतात, बॅच नाही, काही नाही, सगळी माहिती यूट्यूबवर जसं की आपलं आहे. आपल्याला ट्रस्ट महत्त्वाचा आहे, पैसे नाही. हा महत्त्वाचा पॉईंट आहे मित्रांनो. आणि AI क्रिएटर्स काय करत आहे, 100 व्हिडिओ टाकून पैसे कमवत आहेत, ट्रस्ट नाही. व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत कमी लागते मित्रांनो. इथे निर्मितीची संपूर्ण प्रक्रिया सहजासहजी ऑटोमेट करता येते, म्हणजे कोणती पण माहिती काही पण प्रकारे दाखवता येते. साध्या आणि प्राथमिक माहितीसाठी इन्फॉर्मेशनल कंटेंट उत्तम मित्रांनो. AIचा वापर कुठं करता तुम्ही? ग्राफ असो, डिजिटल ग्राफ असो,
AI इमेजेस असो, जे आपण ब्रेन असो, समजा ब्रेन आतमधून कसं आहे, आपलं रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आतमधून कसं आहे, आपलं एक्सक्रेटरी सिस्टीम आतमधून कसं आहे, सगळ्या गोष्टी मित्रांनो, न्यूरो सिस्टीम कसं आहे, हार्ट कसं आहे, लंग्स कसं आहे, ह्या सगळ्या गोष्टी बघण्यासाठी मित्रांनो AI वापरा. किंवा पर्वतरांगा कशा आहेत, नदी कशा आहेत, समुद्र कसे आहेत, या सगळे समुद्राच्या आतमध्ये काय हे बघण्यासाठी आपण AI वापरू शकतो मित्रांनो. पण ते पण कधी क्रॉस चेक केल्यानंतर. पण जर तुम्ही मित्रांनो परीक्षेची तयारी करत असेल तर त्या डिझाईनसोबत मित्रांनो तुम्हाला ह्युमन एफर्ट्सची गरज आहे, खरी माहितीची गरज आहे. इथे बघा मित्रांनो, AIमध्ये हिडन डिसॲडव्हान्टेज काय आहेत ते. खऱ्या शिक्षकासारखा विद्यार्थ्यांशी संपर्क होत नाही. तुम्हीच सांगा. आवाज यांत्रिक म्हणजे रोबोटिक आणि कंटाळवाणा वाटतो खूप वेळेस एक आवाज ऐकून. काही वेळा कठीण संकल्पना चुकीच्या किंवा वरवर समजावून सांगितल्या जातात. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो. काही वेळा कठीण संकल्पना चुकीच्या किंवा वरवर समजावून सांगितल्या जातात. भावनांचा अभाव असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासात मन लागत नाही. चुकीची माहिती मिळण्याची खूप मोठी शक्यता सगळ्यात महत्त्वाचं आहे मित्रांनो. AIच्या तुलनेत विद्यार्थ्यांच्या खऱ्या शिक्षकावर नेहमी जास्त विश्वास असतो. विद्यार्थ्यांच्या शंका, डाऊट सोडवणे AIला कठीण जाते. मित्रांनो, तुमचे डाऊटच इथं क्लिअर होत नसेल तर तुम्ही काय अभ्यास करताय, आहे की नाही. इथे बघा फायनलमध्ये बघा, मॅन वर्सेस मशीन माझं कॅल्क्युलेशन आहे. हा मॅन्युअलमध्ये हाय लर्निंग क्वालिटी, उच्च दर्जाचे शिक्षण, आणि इथे जलद निर्मिती. मित्रांनो, आपल्याला तुम्हीच सांगा, जलद निर्मिती हवी आहे की उच्च शिक्षण हवे आहे. विद्यार्थ्यांचा पूर्ण विश्वास की शिक्षणात सखोलतेचा अभाव, तुम्हीच सांगा. उत्तम विद्यार्थी सहभाग की भावनिक जोड कमी, तुम्हीच सांगा मित्रांनो, काय गरजेचं आहे. AI वर्सेस मॅनमेड. इथे बघा मित्रांनो, AI इज अ पॉवरफुल असिस्टंट बट द टीचर इज इरिप्लेसेबल. खऱ्या आणि सखोल शिक्षणासाठी आजही मॅन्युअल मॅनमेड एज्युकेशनल व्हिडिओ हे AI जनरेटेड व्हिडिओपेक्षा खूप जास्त प्रभावी आहेत. मित्रांनो, AIची मदत घ्या, फक्त डायग्राम वगैरे बघण्यासाठी, पण समजून सांगण्यासाठी शिक्षकांचीच मदत घ्या. AI टूल्स हे क्रिएटर्सना मदत करण्यासाठी उत्तम आहेत, पण विद्यार्थ्यांसाठी खरा शिक्षक हाच शिक्षणात सर्वात शक्तिशाली आणि सर्वोत्तम मार्ग आहे मित्रांनो. म्हणून AIच्या व्हिडिओमध्ये फसू नका, त्याची खात्री करा, त्यानंतर त्याला खरं समजा आणि नंतरच आपला अभ्यास करा मित्रांनो. एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, शेवटी तुम्हाला सांगितलं होतं. तर मित्रांनो, आजच्या या बदलत्या युगामध्ये AIची गरज आहे, पण खरंच शिक्षणात एवढी गरज आहे का? या प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्हाला खरंच AIच्या जे डिजिटल व्हिडिओ, AI सिनेमॅटिक व्हिडिओ जे अपलोड होत आहेत, त्यावर तुम्हाला 100% भरोसा आहे की एखादा शिक्षक जे तुमच्यासमोर येऊन काळजीने, भावनिक, इमोशनली तुम्हाला शिकवत आहे, त्यांच्यावर तुम्हाला भरोसा आहे? हा तुम्ही जर याचं योग्य उत्तर तुम्ही दिलं मित्रांनो, तर आपला युवा, आपली पिढी चांगल्या दिशेने अजून पण आहे हे आपल्याला समजेल. आणि थँक्यू मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमचा फीडबॅक नक्की आम्हाला द्या मित्रांनो. थँक्यू सो मच.